न्यूझीलंड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एकदम भारी निसर्ग, शांत देश, केन विल्यमसन, नाहीतर संसदेतला माओरी एमपीचा तो डान्स. पण तुम्हाला माहितीये का, आज न्यूझीलंड जगात श्रीमंत देशांपैकी एक म्हणून मिरवतोय. पण तिथल्या अर्थव्यवस्थेला सोन्याचे दिवस आणणारा माणूस कोण होता माहितीये का? एक अस्सल मराठी माणूस. या माणसाचं खरं नाव काळाच्या ओघात विरून गेलं, पण एडवर्ड पीटर्स उर्फ ब्लॅक पीटर अशा नावाने तो सुप्रसिद्ध होता. तर गोष्ट आहे साधारण 1826 ची. महाराष्ट्रातला सातारा जिल्ह्यात एका पोराचा जन्म झाला. एकतर तो मराठी जातीतला असेल किंवा मिक्स रेसचा असू शकतो. पुढे पोटापाण्यासाठी तो मुंबईत आला आणि जहाजांवर काम करू लागला. काम करता करता हा गडी थेट अमेरिकेतला कॅलिफोर्नियात पोहोचला. तिथं त्या काळात गोल्ड रश म्हणजे सोनं शोधायचं वेड चालू होतं. तिथं पीटर्सने सोनं कसं शोधायचं, नदीच्या पात्रातून माती गाळून सोनं कसं वेगळं करायचं याचं बेसिक तंत्र शिकून घेतलं. 1853 मध्ये माओरी नावाच्या एका जहाजावर आचारी म्हणून काम करत पीटर्स न्यूझीलंडच्या ओटागो प्रांतात पोहोचला. तिथं जहाजावरून उतरल्यावर काही कारणाने त्याने जहाज सोडलं. 6 आठवडे जेलची हवा खाल्ली आणि सुटल्यावर तिथंच बैलगाडी हाकणं, शेतात कामं करणं अशी कामं त्याने सुरू केली. रंगानं काळा सावळा असल्यामुळे तिथले गोरे लोक त्याला ब्लॅक पीटर म्हणू लागले. 1857-58च्या सुमारास पीटर जेव्हा टुआपेका नदीच्या काठावर भांडी घासण्यासाठी गेला, तेव्हा भांडी घासता घासता कॅलिफोर्नियात शिकलेली विद्या त्याने वापरली. नदीच्या पात्रातील माती त्याने गाळली आणि काय आश्चर्य, त्याच्या हातात सोन्याचे चकचकीत कण लागले. त्या काळात न्यूझीलंडमध्ये सोन्याची खाण सापडणं ही खूप मोठी गोष्ट होती. पीटर्सने ते सोनं तिथल्या एका गोऱ्या मित्राला दिलं, ज्याने त्याच्या बायकोसाठी त्या सोन्याची अंगठी बनवली. ही अंगठी आजही तिथल्या म्युझियम मध्ये जतन करून ठेवली. आता तुम्ही म्हणाल, मग तर पीटर्स गब्बर झाला असेल, न्यूझीलंड सरकारने त्याला डोक्यावर घेतलं असेल. तर नाही, तिथंच तर खरा गेम झाला. त्या काळात न्यूझीलंड सरकारने जाहीर केलं होतं, जो कोणी देशात पहिली मोठी सोन्याची खाण शोधून देईल त्याला 1000 पाऊंड बक्षीस दिलं जाईल. पीटर्सने ओरडून ओरडून सांगितलं की बाबांनो, सोनं मीच शोधलंय. पण सरकारने काय केलं? हा तर काळा सावळा माणूस आहे, याला काय अक्कल, असं म्हणून त्याच्या दाव्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पीटर्स कडूनच हिंट घेऊन गॅब्रियल रीड नावाच्या एका गोऱ्या ऑस्ट्रेलियन माणसाने 1861 मध्ये तिथं मोठा सोन्याचा साठा शोधला. सरकारने क्रेडिट तर त्याला दिलंच आणि 1000 पाऊंडचं बक्षीस पण त्यालाच दिलं. न्यूझीलंडच्या इतिहासात गॅब्रियल रीड हिरो बनला आणि सोनं दाखवणारा आपला मराठी माणूस मात्र उपेक्षितच राहिला. पुढे जवळपास 30 वर्षांनी म्हणजे 1885 मध्ये काही चांगल्या नेत्यांनी संसदेत पीटर्ससाठी आवाज उठवला. तेव्हा कुठे न्यूझीलंड सरकारला जाग आली. पण त्यांनी काय केलं? बक्षिसाची पूर्ण रक्कम देण्याऐवजी त्याला फक्त 50 पाऊंडची तुटपुंजी मदत केली. अखेर 1893 मध्ये न्यूझीलंडला अब्जावधीची संपत्ती मिळवून देणारा हा मराठी माणूस अत्यंत गरिबीत एका अनाथ आश्रमात मरण पावला. पण म्हणतात ना, इतिहास स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करतो. 2009 मध्ये म्हणजे या घटनेच्या 150 वर्षांनंतर न्यूझीलंडच्या सरकारला आपली चूक उमगली. त्यांनी एडवर्ड पीटर्सच्या स्मरणार्थ एक अधिकृत स्मारक उभारलं. आणि विशेष म्हणजे या स्मारकाचं उद्घाटन कोणी केलं तर न्यूझीलंडचे तत्कालीन गव्हर्नर जनरल आनंद सत्यानंद यांनी, जे स्वतः भारतीय वंशाचे होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी.